Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. सर्वसामान्यांना महागाईची झळ. घरगुती सिलेंडरच्या दरात 29 रुपयांनी वाढ. घरगुती सिलेंडरचे दर मुंबईत 941.50 रुपयांवर 3 महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा वाढ. मुंबईच्या NSCI वरळी डोममध्ये लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान एकाचा मृत्यू. कारण अद्याप स्पष्ट. मृत्यूमागे ड्रग सेवनाशी संबंध आहे का? पोलिसांकडून तपास सुरू. पुणे पोलिसांचा रेव पार्टीवर छापा. आळंदी मरकळ रस्त्यावरील एका बंगल्यात कारवाई. नशा केलेले अनेक तरुण तरुणी पोलिसांच्या ताब्यात. पार्टी आयोजकाला अटक. अंमली पदार्थ जप्त. सीपीजेचे संस्थापक अभिजित दिपके छत्रपती संभाजीनगरच्या घरी दाखल. दिल्लीच्या जंतर मंतरवरील आंदोलनानंतर दिपके स्वगृही परतले. कॉक्रोच जनता पार्टीकडून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सरकारला 7 दिवसांचा अल्टिमेटम. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला कोणतंही समर्थन मिळालं नाही. अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे उघड झाले. सीजेपीच्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन देशहितासाठी नव्हतं. कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर अमृता फडणवीसांची टीका. छगन भुजबळांना राज्यसभेसाठी उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता. तर भुजबळांच्या मंत्रिपदाच्या आणि आमदारकीच्या जागी समीर भुजबळांना संधी देण्याबाबत चर्चा. आपल्या वाटाचे मंत्रिपद कुटुंबातील व्यक्तीला देण्याची भुजबळांची भूमिका. महायुतीतील ऑल इज नॉट वेल. नवी मुंबईत शासकीय कार्यक्रमाचं एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही. महायुतीत शिंदेंना दूर ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा. सूत्रांची माहिती. नाशिक विधान परिषदेच्या पाठिंब्यावरून महायुतीत गोंधळ कायम. आजही नेत्यांमध्ये चर्चा होणार. गोकुळ गीतेंची उमेदवारी कायम राहिल्यानंतर पाठिंब्यासाठी प्रयत्न. अजितदादांप्रमाणे सुनेत्रा पवारांचा बारामतीत सकाळीच पाहणी दौरा. एसटी स्टँड परिसरात सुनेत्रा पवारांकडून आढावा. बारामतीत विविध विकास कामांची पाहणी. भेसळ करणाऱ्या नाशिकमधील 15 दुकानांचे परवाने निलंबित. दूध, पनीर आणि बनावट औषधांसह 6,75,90,000 घातक मुद्देमाल जप्त. निकृष्ट दर्जाचे पदार्थ विकणाऱ्या शेकडो दोषी आस्थापनांवर प्रशासनाची कारवाई. ठाण्यातील शहापूरमधील कार्यरत अभियंत्यांचा कराडमध्ये घातपात. पत्नी आणि मेहुण्याने अभियंता लक्ष्मण मंडलेची हत्या केल्याचं उघड. कराडमधील अपघाताचा पोलिसांकडून 12 तासात उलगडा. बीडमध्ये एकाच दिवशी एसीबीच्या 2 ठिकाणी धाडी. पोलीस अंमलदारास 10,000ची लाच घेताना रंगेहात अटक. तर दुसऱ्या धाडीत थेट तहसीलदारालाच बेड्या ठोकल्या. 6 लाखांची लाच घेतल्याचा प्रकार. सांगलीत जलतरण तलावात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू. अप्पासाहेब बिरनाळे निवासी शाळेतील घटना. शाळेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी. कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत. पोलिसांच्या हाती महत्वाचे धागेदोरे लागण्याची शक्यता. फरार निलेश घायवळ परदेशात असल्याचा पोलिसांना संशय. राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा हाहाकार. बारामती पैठणमध्ये पिकांचं अतोनात नुकसान. जळगावात टोलनाक्याचे पत्रे उडाले. नशिराबाद टोलनाक्याच्या 2 लेन बंद. पुणे सातारा हायवेवरही पाणी साचलं. पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान ब्लॉक. 109 लोकल फेऱ्या रद्द. तर हार्बरवर CSMT ते सुनाभट्टी आणि वांद्रे अपडाऊन मार्गावर मेगा ब्लॉक असणार. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.